एक्सप्रेस आहे CST वरतून सुटते. नेक्स्ट स्टेशन बघू शकते तुम्हाला. हाय करो हाय हाय करो हाय. आता इकडून चाललं घरी. ब्लास्ट बीचचं सीन असेल आणि आता जातो मी आतमध्ये. जेवढं पण तुम्हाला दिसतंय ना ही पूर्ण हाय करेल. हाय हाय. हॅलो गाईज, माझं नाव आहे रोनित. आज तुम्हाला मी मुंबई टू रत्नागिरीच्या सफरमध्ये नेणार आहे. तर तुम्ही बघू शकता आज सकाळचे झालेत 6:22. तर चला चालू करूया. सो गाईज तुम्ही बघू शकता आता मी आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आणि तुम्ही बघू शकता ही आपली आजची ट्रेन आहे. तुम्हाला ट्रेनचं नाव दाखवतो मी. हे बघा तुम्हाला दिसत असेल मडगाव एक्सप्रेस आहे. CST वरतून सुटते. लास्ट स्टॉप याचं मडगाव. कोण कशाला वाजवत आहे. तर आता थोडा वेळ प्रवास चालू आहे. तर तुम्ही बघू शकता आता वाजले 6:55. तर आता ही ट्रेन थोडा वेळ सुटणार आहे. 7:10ला ट्रेन सुटते इकडून. तर चला जाऊया आपण आपल्या ट्रेनच्या डब्यामध्ये. हा आपला डबा आहे. ही आपली सीट आहे. तुम्ही बघू शकता इंजिन तसं लागलेलं आहे. आता माहिती नाही किती वेळ थांबतं आणि बरोबर 7:10ला सुटते की किती वेळ लागते काय माहिती नाही. चला बघूया. तुम्ही आता बघू शकतात ट्रेन चालू झालेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो. ट्रेन चालू झालेली आहे आपल्याकडे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात आता आम्ही पोचलो ठाण्याला. 8 वाजलेत आता आणि खायला घेतलं आहे. एक चाय घेतली आहे आणि एक ब्रेड सँडविच घेतले आणि आता बघूया किती वेळ का. तर आता जरा नाश्ता पाणी करतो आणि मग थोड्या वेळात पोचन पनवेललाच. आता तुम्ही बघू शकता आपण पनवेल स्टेशनला आलेलो आहे. आपली ट्रेन थांबली आहे अशा प्रकारे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आता ही ट्रेन थोडं 5-10 मिनिटांसाठी थांबेल. त्याच्यानंतर निघून जाईल. काय माहिती आता वाजले तिथे बघायला लागेल. सकाळी निघाली तर 7:10 आहे. 8:45ला आपली ट्रेन पोचलेली आहे. आता किती वेळ लागतं काय माहिती. नेक्स्ट स्टेशन आपलं काहीतरी पेन की खेड आहे. एम इंडिकेटरवरती खिडकी पेन दाखवते. नेक्स्ट स्टेशन बघू शकते तुम्हाला. फोकस येतो की नाही. आता गाडी पनवेल आहे ना. 10:18पर्यंत दाखवते. आता वाजले किती होते 45 म्हणजे 15 मिनिटं गाडी लेट आहे. पनवेलला 8:30ला पोचली पाहिजे होती पण आता पोचली आहे तर 8:45ला म्हणजे 15 मिनिटं गाडी लेट झाली. तर बघूया रत्नागिरीला जायला किती वेळ लागतो. तर रत्नागिरीला पोचायसाठी किती स्टेशन आहे ते 1 2 3 4 5 स्टेशन आहे. तर 5 स्टेशननंतर आपली गाडी पोचून जाईल. आणि आता तुम्ही बघू शकता बाहेरचा व्ह्यू. तर आता तुम्ही बघू शकतात आपण इकडे पनवेल स्टेशन सोडून टाकलं आहे. आता पुढचं स्टेशन माणगाव आहे. आता ते काहीतरी 10 नंतर दाखवलं. 10:15 की 10 नंतर दाखवलं. आता त्याला पोचायला किती वेळ लागते काय माहिती. गाडी तर जरा लेट करते एवढं वाटते. 10-15 मिनटं लेटच करते. बघूया कशा होते ते.
तर आता इकडं कळंबणी काहीतरी करून नावाचं आहे, कळंबणी करून आहे, त्या स्टेशनला आलेलो आहे आम्ही. आणि आता जरा व्ह्यू बघा. आता थोडंफार हळूहळू गावात आलेल्यासारखं वाटतं आहे. बघू शकतात तुम्ही. ट्रेन थांबलेली, ट्रेन 15 मिनटासाठी थांबणार आहे. आणि आत्ता जरा भूक लागली तर बघू, तर काहीतरी खायला घेणार आहे. तर काय भेटतं बघू. शहरात दिसत नाही बरोबर नीट, ऊन एवढं येते. चला बघूया. मित्रांनो आता आपण पोचलो खेडला. आता इकडून दाखवते 2:30पर्यंत गाडी पोचणार आहे आपली रत्नागिरीसाठी. आता जरा थांबणार 5-10 मिनटं थांबण ट्रेन आपली, पण त्याच्यानंतर मग चालू होईल. तर बघूया, भेटूया पुढच्या स्टॉपला. आता पुढचा स्टॉप आहे चिपळूणनंतर संगमेश्वर, मग रत्नागिरी. हां, तर भेटूया आपण चिपळूणला डायरेक्ट. गाईज तुम्ही बघू शकतात किती मोठे मोठे डोंगर आहेत, हिरवेगार दिसतात. हे बघा. पावसाचा टायमिंग असता तर एकदम मस्त दिसलं असतं, पण पाऊस नाही. बघा केवढे मोठे मोठे डोंगर आहेत. तर मित्रांनो आता आपण आलो आहे चिपळूण स्टेशनला आलो आहे. बघू शकतात आपली ट्रेन थांबली आहे. तर मगाशी जरा लेट झालेली होती गाडी, काहीतरी अर्धा तास लेट झाली. मगाशी 15 मिनटं थांबायला सांगितले, पण 15 मिनटं थांबली नाही गाडी. काहीतरी अजून जास्ती, म्हणजे 25 ते 30 मिनटं थांबलेली होती गाडी. आणि त्याच्यानंतर मग चालू झाली. आता इंडिकेटरवरती बघितलं, पोचली पाहिजे होती 12:30ला इकडं खेडला. 12:30ला खेडला पोचली पाहिजे होती, पण 12:30ला खेडला पोचली नाही. अजून अर्धा तास लेट, म्हणजे 1ला पोचली काहीतरी. आता बघूया, मला तर वाटतं अर्धा 1 तास तरी लेट होणार आहे रत्नागिरीला पोचायला, म्हणजे ज्या टायमाला सांगितलेलं त्या टायमानुसार. आता अर्धा तास माझ्या लेट होणारच आहे तशी, पण बघू काय होतं. भेटूया डायरेक्ट संगमेश्वरला. पुढचा स्टेशन संगमेश्वर आहे. सो आता आपण आलो आहे संगमेश्वर रोडला. आता पुढचा स्टेशन रत्नागिरी आहे आणि ट्रेन आपली थांबलेली आहे. आता थोड्या वेळातच आपण निघणार आहे तिकडून, 5-10 मिनटात निघून जाऊ. तेव्हा इसका छुट्टी घेते. हाय करो, हाय हाय करो, हाय. अब यूट्यूब पे देखेंगे तुम लोग, मालूम? चैनल का नाम रोनित. हाँ, सिर्फ रोनित है. स्पेलिंग RAW स्पेस NEET. चलो बाय करो. बाय कर. फायनली रत्नागिरीला आपण आलो आहे. तर बघू शकतात फायनली आम्ही आलो आहे रत्नागिरी. आता इकडून चाललो आहे घरी.
तर बघूया तिकडे किती वेळ लागतो. सो गाईज आता आलो आहे मी रत्नागिरीमध्ये. तर आता घराजवळ चाललो आहे. घर जवळपासच आहे. आता घरी जाईन मस्तपैकी आराम करेन, तोंड हातपाय धुवून आणि मग बघू. सो फायनली काय आता तुम्ही बघू शकतात आपण मांडवी बीचला आलेलो आहे. तेव्हा इकडे लिहिलेलं आहे द गेटवे ऑफ रत्नागिरी. सो फायनली काय आता आतमध्ये आलो आहे. तर तुम्हाला दाखवतो कसा दिसतं व्ह्यू. तर अशा काय प्रकारचा व्ह्यू आहे. सो काय तुम्ही बघू शकता मगाशी मी शूट करत होतो जरा व्हिडिओ इकडं तिकडच्या साईडची. पण ना अचानक पार्टी जरा वळलो तेव्हा बघतो तर काय एवढा जास्ती धूर येत होतं ना इकडं. तर बोललो तुम्हाला लोकांना दाखवू, पण काय झालं ते समजत नाही, आयडिया नाही. तर झूम करून बघूया केवढं दिसतं. जास्ती क्लिअरिटी तर दिसणार नाही. 2x झूम आहे. काहीतरी झालं आहे वाटतं, बघायचं लागत नंतर. आग बीक नॉर्मल असेल तर ठीक आहे, पण काय ब्लास्ट बीचचं सीन असेल तर काय आपल्याला आयडिया नाही, बघायचं लागेल. सो काय तुम्ही बघू शकतात आता मी एंडिंग पॉईंटला आलो आहे. आता जरा पोचून थोडाच वेळात 2 मिनटात पोचेन एंडिंग पॉईंटला. हे बघा तुम्हाला दाखवतो एंडिंग पॉईंट. आता ऑलमोस्ट इकडे नाईट होत आली आहे. थोडाच वेळच होतं रात्र होऊन, पण एवढं काय चांगलं दिसणार नाही. पण तरी पण बघूया कसं काय दिसतंय नंतर. उद्या बघू, उद्या परवा काहीतरी जाणार आहे रत्नदुर्ग किल्ल्याला. तर तिकडं कसं काय असतं ते बघूया आणि सांगतो तुम्हाला काय आहे ते. सो काय तिकडचं तर फिरून झालं. आता मी कुठून चाललो आहे आपल्या घरी. आता नेक्स्ट टाईम बघूया पुढं काय बघायचं आहे, रत्नदुर्ग वगैरे जे काय असेल ते पुढं तर करून टाकू. गाईज आता मी आलो रत्नदुर्ग शिवसृष्टीला आणि इकडे बोलत आहेत की म्युझियम असेल कदाचित, पण इकडे कसं सगळं अलग अलग प्रकारचे दुर्ग वगैरे असतात, किल्ले वगैरे असतात. तर इकडे बघूया त्याचे स्टॅच्यू बनवलेले असतात आणि पुतळे आहेत, शिवाजी महाराजांचे पुतळे आणि अजून 2-3 जणांचे असतील. तर काय आयडिया नाही, बघूया कसं काय होतं आहे. आणि आता जातो मी आतमध्ये, बघतो कसं काय आहे ते, तर तुम्हाला सांगतो.
सो काय तुम्ही आता बघू शकतात हा अशा प्रकारचा काहीतरी किल्ला आहे. किल्ला तर नाही, म्युझियम टाईपच आहे काहीतरी. इकडे सगळ्या प्रकारचे अलग अलग अनेक प्रकारचे किल्लेले आहेत. आणि आता आम्ही चाललो आहे रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्याला. तर तिकडे बघूया कसं काय दिसते. आणि हा आता हे म्युझियम तुम्हाला आवडलं की नाही, कोणता किल्ला आवडला मला कमेंट करून सांगा. आणि तोपर्यंत मी आता जाऊन येतो रत्नदुर्ग किल्ल्याला. सो चलो. सो काय मी आता वरती आलो आहे आणि आता तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो. तर गाईज अशा प्रकारचा काहीतरी व्ह्यू आहे. आता तुम्हाला इकडची काहीतरी जरा जागा दाखवतो कशा प्रकारेने ठेवली जाते आणि कशा प्रकारेने नाही. सिविक सेन्स बघा इकडचा. हे जेवढं पण तुम्हाला दिसतंय ना, ही पूर्ण हे दोन्ही साईडला जे पट्ट्या आहेत ना ते सगळे कचऱ्याने भरलेले आहेत. नीट काय ठेवलेलं नाही. खालती पण कचरा टाकून ठेवलेलं आहे. हे बघा, असा सिविक सेन्स आहे आपल्या इंडियामध्ये. काय बोलायचं, बोलण्यात अर्थ नाही. सोडा जाऊन दे. आपण एक काम करूया, आपण वरती जाऊया रत्नदुर्ग किल्ल्याला. तिकडं बघूया कसा काय व्ह्यू आहे. मला तर वाटतं तिकडं पण कचरा करून ठेवला असेल लोकांनी, पण काय करू शकतो. चला बघूया आपण. सो फायनली काय मी आता रत्नदुर्ग किल्ल्याला आलो आहे. तुम्हाला दाखवतो रत्नदुर्ग किल्ला कसा असतो. हे बघा, अशा प्रकारचा काहीतरी असा रत्नदुर्ग किल्ला आहे. आणि आता इकडून आम्ही चाललो आहे वरती. बघूया काय काय आहे मध्ये वरती. सो काय आता वरती चढलो. आता ही आपली काहीतरी एंट्रन्स आहे. हे बघा, ही एंट्रन्स आहे. तर गाईज आपण आतमध्ये जाऊया, बघूया असं दिसतं. अशा प्रकारचं आतमध्ये होतं. आता इकडं एका साईडला कोपऱ्याला एक मंदिर आहे. हां, श्रीदेव खंडोबा मंदिर करून आहे. एक छोटूसं मंदिर आहे तिकडं कोपऱ्यात. तर गाईस आता जरा त्या मंदिरच्या इकडून सरळ चालत आलो आहे. अशा प्रकारचं काहीतरी रस्ता आहे. इकडं काहीतरी जंगल आहे. आता इकडून आतमध्ये जाऊया. तर राईट साईडने तुम्हाला समुद्र दिसत असेल मोठासा. काय व्ह्यू होतं. ॲक्शन कॅमेरामध्ये कसं जरा नीट दिसून नाही आहेत. हे समोर दिसतं, याला काय बोलतात ते आयडिया नाही. जरा बघायचं लागेल काय बोलतात त्याला. सो काय आता मी इकडच्या लोकांना विचारलं आहे की इकडं काय बोलतात. हे समोर जे जेटी दिसते त्या जेटीचं नाव मिरकरवाडा जेटी आहे. दिसायला मस्त आहे, पण बघू जर चान्स भेटला तर तिकडं पण आम्ही जाऊन येऊ. हे बघा, हे पुढं दिसतंय तुम्हाला ती बोट चालली आहे. त्या साईडला बनवलेलं ब्रिज टाईप पाण्यातनं. काय मस्त दिसतंय. मला अपेक्षा नव्हती की इकडं पण कचरा असेल, पण शेवटी आहे इकडं पण तेच. जसं मगाशी आपण खालती बघितलं तसं इकडं पण किल्ल्यावरती पण कचरा करून ठेवलेला लोकांनी. आता माहिती नाही अजून किती ठिकाणी कचरा करून ठेवले असतील किल्ल्यावरती. पण कचरा न केलेलं बरं असतं मित्रांनो. तर कुठं पण बाहेर जावा, असंच नाही किल्ला, पण बाहेर कुठं पण तुम्ही जात असाल ना तर कुठंच कचरा नका करू. कारण की इकडं आपला इतिहास आहे. तुम्ही ज्या ठिकाणी इतिहास असतो त्या ठिकाणी तुम्ही कचरा, दारूच्या बॉटल वगैरे काय ना काय खातात पितात ते सगळं टाकण्यात अर्थ नाही. तर कमीत कमी अवॉइड करा. नाही तर खाण्याचं सामानच घेऊन नका येऊ, ते उलटं बरं पडेल. तर गाईज आता सरळ जरा चालत आल्यावरती इकडं रेड बुर्स करून आलं आहे. आणि इकडं ना एक खास चीज आहे. हे बघा, 1 2 3 4 हे एवढे खिडक्या पाडलेल्या आहेत. आता हे खिडक्या कशासाठी असतात तुम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे, तरी पण सांगून ठेवतो ज्यांना माहिती नसेल किल्ल्यांबद्दल. तर इकडं कसं आता जर कोण बाहेरून शत्रू आला ना तर त्याला कसं इकडंच राहून असं खिडकीच्या इकडून बाण किंवा हे तोपगोळे वगैरे जे पण त्यांचे हतियार असतात ना, जे लांबून सारखे मारण्यासाठी असतात ते हतियार इकडून वापरले जायचे. आता इकडे जंगल झाले म्हणून तुम्हाला नीट दाखवता येत नाही, पण इकडून दाखवतो तुम्हाला.
हे बघा, आता इकडे जाळी लावून ठेवली आहे त्या लोकांनी, कोण पडन बिडन म्हणून. तर हे अशा प्रकारचं इकडून कोण लांबून पाण्यातून बिण्यातून येणारा जर शत्रू बित्रू असेल ना, तर ते त्याला मारण्यासाठी अशा खिडक्या पाडून ठेवलेले तिकडे. हे बघा, रेड बुर्ज. आता अजून पण पुढं काय ना काय असणार आहे, तुम्हाला दाखवतं जरा पुढे मित्रांनो. मगाचपासून मी चालतो इकडे, त्यांना एकदम शांत शांत वाटतं. आता कोण नाही आजूबाजूला, कोण नाही, मी एकटाच आहे. पण एकदम मस्तपैकी शांतगार, हिरवी हिरवी पूर्ण आजूबाजूला जागा. चिमण्या बिमण्यांचा मगाशी काय आवाज बिवाज पिढ्या बिड्यांचा येत होता, म्हणजे एकदम बरं वाटलं. आलो इकडं तर वरतीच आहे, असं नाही वाटत आहे की आलो फुकटसाठी आणि वाया घालवला, उन्हात नाही, असं काय वाटत नाही. मस्त आहे जागा, पण काय पण बोला. सो काय, आता मी वरती आलो आहे थोडावर, आणि आपण बघू शकतो की मगाशी जिकडं जे होतं ना म्युझियम टाईप, ते इकडून दिसतंय. आणि इकडं समुद्रात बघू शकतात चमकते बारीक बारीक, जसे तारे चमकतात तशा प्रकारे त्याच्या कॉर्नरला. हे बघा, अशा प्रकारचा काहीतरी हा व्ह्यू आहे. तो इकडं पण असंच सेम बनवलेले आहेत, मध्ये खड्डे म्हणजे खिडकी टाईप असं बनवून ठेवलं की इकडून पण शत्रूसाठी मारायला, जर शत्रू कोण येत असेल तर. बघूया इकडे काय दाखवते. खालती काय आयडिया नाही, जरा पुढं करून बघूया आपण. तर अशा प्रकारचं काहीतरी इकडं आहे. जंगलच आहेत खाली, पण जरा फार काय ना काय बनवून ठेवलं आहे इकडं. तर अजून जरा पुढं जाऊया आणि बघूया कशा काय दिसतं ते. सो काय, खूप ऊन आहे इकडे आता. आणि आता अशा प्रकारे आपण किल्ला संपवून टाकलेला आहे. आता मी इकडून चाललो आहे माझ्या घरी. आपला रत्नागिरीचा लाल दिवस होता आणि आता मी रत्नागिरी स्टेशनला आहे. आता मी चाललो इकडून मुंबईला. ही बघा आपली ट्रेन आहे. आता दुपारपर्यंत काहीतरी पोचून जाईन, काहीतरी 2-3पर्यंत मुंबईला पोचून जाईन आणि मग त्याच्यानंतर बघू दुसरा ब्लॉग काढायचा बघन, कारण की जायचं आहे एका ठिकाणी, तिकडे शूट बीट करायची आहे मित्रासोबत. मग त्याच्यानंतर बघू काय होते कसं. चला भेटूया नंतर.
सो काय आता मी फायनली मुंबईला आलेलो आहे आणि आपला मित्र आलेला मला गाडीवरतून घ्यायला. माझीच गाडी होती, त्याच्याकडे मी दिली होती काही दिवसासाठी. आणि हा बघा आपला मित्र काय करे रे, हाय हाय काहीतरी बोलवील. तर हा आपल्याला घ्यायला आला होता. आता मी चाललो आहे मुंबईला माझी गाडी घेऊन, म्हणजे तो पण सोबतच येतं. तर आम्ही दोघंजण एकत्र चाललो आहे मुंबईला. त्याचं पण जरा काम आहे, दादरला जायचं सामान बिमान घ्यायला आणि मस्जिद बंदरला पण जायचं, चप्पल बिप्पल घ्यायचं, अशा विषयाबद्दल काहीतरी घ्यायचं त्याला वाटतं. तर ते घेऊन मग त्याच्यानंतर आम्ही चाललो आपापल्या घरी. मी माझ्या घरी जाणार, तो त्याच्या घरी परत इकडे पनवेलला येणार. आता दोघं सोबत एकत्र चाललो आहे इकडे मुंबईला. तर हा एवढा तो व्लॉग होता आपला आणि भेटूया पुढच्या टायमी. आता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये.